सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो हरिचालो जागरणा जेथे वैष्णवांची भार जय जयकार गर्जतसे पळून या गेली झोप होते पापाडते जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गर्जतसे तुका म्हणे तया ठाया तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गर्जतसे लोकाविरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथ कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम उसरे चरणा संतांजिया उसरे चरणा संतांजिया उसरे चरणा संतांजिया चंद्रपादाने गदेदा विस्तार चंद्रपादाने गदेदा विस्तार चंद्रपादाने गदेदा विस्तार चंद्रपादाने गदेदा विस्तार बाबा जी सद्गुरु दास तुका बाबा जी सद्गुरु दास तुका बाबा जी सद्गुरु दास काय माझी वाणी मानेल संता सिरंजो चित्ताशी आपुलिया जयाचे केलिया स्मरण होई सकळ विद्येचे आदिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता ओम नमो जी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या कथा करुमती अनुसार प्रेम सहित गद्दी धरू पधारिये पवन कुमार सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर सावध झालो हरीच्या आलो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गर्जतसे प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाचे अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी नवनाथ भगवान माऊली ज्ञानोबराय तुकोबराय दादा हनुमंतराय आपण सर्व अधिकारी पूजनीय वंदनीय भावुक सज्जन मायबापांचा सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण विश्ववंदनी गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबराय यांचा छोटासा 4 चरणाचा अभंग असून महाराज प्रस्तुतच्या अभंगाद्वारा पारमार्थिक सफलतेकरता पारमार्थिक सिद्धेकरता जी पवित्र पावन अवस्था असली पाहिजे जी विशुद्धीकरण असलं पाहिजे ती पवित्र पावन अवस्था विशुद्धीकरणाद्वारा
सावधानीपूर्वक अंतर्शुद्धी बाह्यशुद्धी या दोन्ही बाजूच्या विशुद्धीकरणाद्वारा, दोन्ही बाजूच्या शुद्धीद्वारा सावध होऊन मी हरिजागरा करता आलो तुकोबराय म्हणतात. हरिजागर कुठं करणार? महाराज म्हणाले, बाबा जिथं गेल्या 9 वर्षापासून जे सज्जन आपल्या निष्कामता भक्तीचा प्राण समजून या गुरुकुलामध्ये या बालगोपालांची सेवा करतात, निष्कामता भक्तीचा प्राण आहे दादा, तो प्राण समजून जिथं गेल्या 9 वर्षापासून ही बालसंस्कार केंद्र चालू आहे, तुकोबराय म्हणतात त्यांच्या संगतीमध्ये मी हरिजागरा करता आलो. महाराज त्यांच्या संगतीत तुम्ही हरिजागर केला, तुम्हाला लाभ काय झाला? महाराज म्हणले, माझं त्यांच्या संगतीमध्ये पाप गेलं, पाप गेल्यामुळे माझी झोप गेली. संत जीवन कसं आहे त्याचं पवित्र दर्शन तुकोबराय करून देतात. सेवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या ह्या पवित्र तपस्थलीवर अनेक महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी निमगाव वाघा या पवित्र क्षेत्रामध्ये माझ्या प्रभूच्या पूर्ण असीम कृपेतून, पूर्ण दयेच्या माध्यमातून नवनाथ भगवानाच्या ह्या दरबारामध्ये, माझ्या प्रभूच्या दरबारामध्ये दादा गेल्या 9 वर्षापासून वारकरी शिक्षण संस्था गुरुकुल यांच्या माध्यमातून हा उत्सव आयोजित आहे. आणि त्या उत्सवामध्ये अनेक महापुरुषांचे आशीर्वाद आहेत दादा. आणि या उत्सवाला अनेक प्रकारचे निमित्त आहेत. नवनाथ महाराजांचा 9व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हा उत्सव चालू आहे. तुकोबरायचा वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्ताने 375वा सोहळा आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मोत्सवानिमित्ताने, संत नामदेव महाराजांच्या 675व्या संजीवन समाधीच्या माध्यमातून, श्री संत एकनाथ महाराजांच्या 426व्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने अनेक प्रकारचं महत्त्वपूर्ण दादा औचित्य साधून महत्त्वपूर्ण पर्वावर, आणि त्यातल्या त्यात आणखी हे तर औचित्य आहे दादा, साधू संतांचा जन्मोत्सव आहे, वैकुंठ सोहळे गमनाचे हे उत्सव तर आहेच आहे, पण उद्याचा आणखी भागवत धर्मियांकरता जो पर्व काळ आहे दादा, 5 पर्वापैकी एक पर्व, विशेष पर्व भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तम शिवरात्र, उद्याचा नृसिंह जयंतीचा पर्व काळ आहे. आपल्या भागवत धर्मियांकडे 5 पर्व सांगितले आहे. त्या 5 पर्वापैकी उद्याचं एक पर्व, आणि ह्या पर्वावर चालत असलेला भक्ती अनुष्ठान सोहळा आमच्या ह्या श्रद्धे महाराजांच्या ही दयाळू अंतकरणाची निष्कामता भक्तीचा प्राण समजून जो सज्जन साधना करतो ना, आणखी सांगू, करोनी चिंतन करवावे आणि का तो या झाला लोका नाव जगी. मग असे जे परोपकारी सज्जन आहे दादा, मी प्रथमतः तुमच्या श्रद्धेला वंदन करतो. निष्कामता भक्तीचा प्राण समजून हे सर्व सज्जन साधना करतात, आणि त्यांना सहयोग करणारे तुम्ही सर्व मायबाप, तुमच्या श्रद्धेला, तुमच्या विश्वासाला वंदन करतो. आणि ऐश्वर वागताना तुका म्हणे ऐसे परोपकारी, त्यांच्या पायावरी डोई माझी, मी त्यांच्या पायावर माझा माथा टेकतो तुकोबराय म्हणतात. असे जे परोपकारी सज्जन आहे, आपण ईश्वर साधना करतात, अनेकाकडून करून घेतात. करून चिंतन करवावी अनेका तो या झाला लोका नाव जगी. म्हणून ही भूमी माझ्या ज्ञानोबा राय तुकोबरायची आहे, संप्रदाय ज्ञानोबा राय तुकोबरायचा आहे. या भूमीमध्ये दादा दुसरं काहीच करत, त्यांनी जपलं ते जपायचं, त्यांनी केलं ते करायचं, आणि त्यांनी सांगितलं ते ऐकायचं. विठ्ठल विठ्ठल निळवराची गोपिका म्हणते बघा, संती सांगितले केले ते जतन, आज्ञे त्यांच्या नाही केले उल्लंघन, मतांतरा नाही दिले मन, धरून राहिले निज भावे चरण हो, इथे आली येऊ याच निज कार्या. ती गोपिका म्हणते, संते सांगितले केले ते जतन, आज्ञे त्यांच्या नाही केले उल्लंघन, मतांतरा नाही दिले मन, धरून राहिले निज भावे चरण हो. संतांनी जपलं ते जपायचं, त्यांनी सांगितलं ते ऐकायचं, आणि त्यांनी केलं ते करायचं. याचं नाव पारमार्थ. विठ्ठल विठ्ठल. आणि दादा आळंदी क्षेत्रामध्ये कारण केंद्र आहे ते, अनेक महापुरुषांच्या माध्यमातून, स्वानंद सुखदेव जोग महाराजांच्या माध्यमातून श्रेष्ठ महान विभूतींद्वारा संचलित असणारं ते केंद्र आहे.
माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या समाधीस्थळ आहे. तिथं ही सेवा करू शकतो दादा. ती सेवा करण्याकरता महापुरुषांचा आशीर्वाद आहे. पण इथंही अनेक महापुरुषांच्या आशीर्वादाने भास्करगिरी महाराज आहे, संजय महाराज आमचे श्रद्धे, पाचपौर महाराज आहे, डॉक्टर गुरुजी आहे, नारायण बाबा, अनेक महापुरुषांचा आशीर्वाद आहे. आणि विद्यमान काळामध्ये आपली सर्वांची निगराणी करणारे दादा आमचे कृष्ण कृपांकित डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ, भास्करगिरी बाबा आणि या सज्जनांच्या सहयोगातून चालत असलेला उत्सव आणि त्या उत्सवामध्ये या ईश्वर भक्तांच्या दया कृपा करुणेच्या माध्यमातून मला हे अहोभाग्य प्राप्त झालं आणि त्या माध्यमातून मी माझ्या तुकोबरायच्या अभंगाची निवड केली. विठ्ठल विठ्ठल परमार्थ पथाने प्रवास करण्याकरता अगोदर मनाचा सहयोग झाला पाहिजे, मन अनुकूल झालं पाहिजे. प्रत्येक सज्जन, ज्या सज्जन मायबापाला मनाचा सहयोग झाला, मनाची मदत मिळाली, तेच ह्या दिव्य मंडपामध्ये माझ्या तुकोबराय ज्ञानोबराय तुकोबरायच्या दरबारामध्ये माझ्या दरबारात उपस्थित आहे दादा. मनाचा सहयोग झाला पाहिजे. मन ज्याला अनुकूल झालं की दादा परमार्थ पद सोपा जातो दादा. तुकोबराय म्हणतात, मनोराजा एक देहपुरी असे नांदतो त्याशी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, केने कृपा केली आम्हावरी गा. मनाचा सहयोग झाला पाहिजे. कारण मन अनुकूल झालं का दादा, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे साधन, मोक्षातवा बंधन, समाधान इच्छा ते. आणखी सांगू, तुका मने मोकळे मन, नारायण भोगासे, नारायण भोगासे, नारायण भोगासे, तुका मने मोकळे मन, नारायण भोगासे, नारायण भोगासे, नारायण भोगासे. तुका मने मोकळे मन, नारायण भोगासी, नारायण भोगासी, नारायण भोगासी. तुका मने मोकळे मन, नारायण भोगासी, नारायण भोगासी, नारायण तुका मने मोकळे मन, नारायण भोगासी, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे साधन, मोक्षाथवा बंधन, समाधान इच्छाती. आणखी सांगू, गती अधोगती मनाची ही युक्ती, मन लावा एकांती साधू संगी, करून या शुद्ध मन, नारायण स्मरावा. विशुद्धीकरणाची गरज आहे तर, आणि मन अनुकूल झालं पाहिजे, मन प्रसन्न असलं पाहिजे, मन अनुकूल असलं पाहिजे. मन अनुकूल असलं परमार्थ सफलतेकरता वेगळं काय करावं लागेल. मनाचा सहयोग झाला तुकोबराय म्हणतात. माझ्यावर मनाची कृपा झाली, मनाची मदत मिळाली आणि मनाच्या मदतीने परमार्थ पथामध्ये भजन करण्याकरता जे अडसर आहे, जे प्रतिबंध आहे, ते मनाच्या मदतीने दूर करायचे. याच्या अगोदरचा अभंग पहा, नये जरी तुझं मधुर उत्तर तुकोबराय, मनाला समज द्यायची. म्हणा तुला भजन आलं नाही, तुला ताल नसेल, स्वर नसेल तरी भजन सोडू नको. नये जरी तुझं मधुर उत्तर, दिदला सुस्वर नाही देवी, नाही तयावी न भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. दादा सारखं राहू द्या, कमी अधिक काही करू नका. चांगलं ऐकायला यायला लागलं का म्हणजे मला अडचण नाही मिळत. विठ्ठल 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 म्हण, मनाला समज द्यायची. मन अनुकूल झालं का मनाला समज द्यायची. म्हणा रिकामा नको, रिकामी तू नको म्हणा, राहो क्षण क्षणाही भ्रमणाच्या मोडी वाटा, नभरे फाटा आडराणी. म्हणा रिकामा राहू नको, म्हणा भजन सोडू नको. नाही जरी तुझं मधुर उत्तर, दिदला सुस्वर नाही देवी. देवाने तुला स्वर दिला असेल, ताल नसेल, घाबरू नको.
देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वासेशी प्रीती भावबळी. तुका म्हणे मना सांगतो विचार धरावा, निर्धार दिवसेंदिवस. मजबूत मन अगोदर मजबूत करायचं. मनाची मदत झाली का मन तुकोबरायचं मन. आई करे मना तुझ्या स्वयताच्या गुणा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. आई करे मना तुझ्या स्वयताच्या गुणा, पंढरीचा बार बार मनाला समज द्यायची. ऐके रे मना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझे स्मरावा. मग कैचे रे बंधन. पूर्णतः मजबूत झाला पाहिजे. कारण कलियुगामध्ये मन जर मजबूत असेल तर भजनापासून पदच्युत व्हायला वेळ लागत नाही आता मनाला. त्याचं कारण आहे माझ्या तुकोबाला सुद्धा भीती वाटायला लागली. कोणाच्या आधारे करू मी विचार, कोण एक धीर देईल जीवा. कलियुगी बहुकुशळ हे जन, छळतील गुण तुझे गाता. तुकोबरायला भीती वाटायला. मज हा संदेह झाला दुई सवा, भजन करू देवा किंवा नको. ए मालिक हे प्रभू, कलियुगी बहुकुशळ हे जन. भजन करण्याचा छळ होतो दादा. त्याच्याकरता मन मजबूत पाहिजे. कशी आघात आले जय आकाशवर पडो पाय, ब्रह्मगोळ भंगा जाय. वडवानळ त्रिभुवन खाय, परी मी तुझीच वास पाय. गा विठोबा बल तैसे वर पडो भारी, नामन संडो न टळो निर्धारी. जैशी पतिव्रता प्राणेश्वरी. तुम्ही ख्यास करता ना पण नाही तर मी उगाच वाया नका घालू. विठाला 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 ख्यास करायचं शिकायचं एक एक अक्षर. कारण माझ्या तुकोबाराची जी अक्षर आहे, ज्ञानोबा तुकोबाराचं जे वाङ्मय आहे दादा, ते वाङ्मय विनोदाचं वाङ्मय नाही दादा. तुमच्या पाया पडून सांगतो. महाराजांना विचारलं, महाराज एवढ्या मोठ्या वाङ्मयाची निर्मितीचा तुमचा हेतू काय आहे, प्रयोजन काय आहे, काय कशाच्या निमित्ताने हे वाङ्मयाची निर्मिती केली. तुकोबारायांनी सरळ मनाने सांगितलं, बाबा हितावरी यावी कोणी बोलिलो या भावी. कल्याण व्हावं लोकांचं या भावाने आम्ही बोललो. नवे विनोद उत्तर केले रंजावया चार. ही काय विनोदाचे अक्षर नाही, लोकांच्या करमणुकीकरता आम्ही वाङ्मयाची निर्मिती केली नाही. मग खेटाटोप केला कशा करता, केली आटाआटी अक्षराची देवासाठी. हा खटाटोप तुकोबाराय म्हणतात आमचा देवाकरता आम्ही खटाटोप केला. कारण काही वाङ्मय हाताला लागलं, काय हाताला लागलं नाही. पण या वाङ्मयाच्या निर्मितीचा हेतू काय, सरळ म्हणलं तुकोबाराय सांगावं. हितावरी यावी कोणी बोलिलो या भावी, नवे विनोद उत्तर केले रंजावया चार. केली आटाआटी अक्षराची देवासाठी. तुकोबाराय म्हणतात मन मजबूत झालं पाहिजे. तुकोबाराय मन मजबूत झालं आणि मग मजबूत झालं, एकाग्र झालेलं मन, मनाचा सहयोग मिळाला, मदत मिळाला. मग मनाच्या मदतीने भजन मार्गातली अडसरं दूर करायची. जे प्रतिबंध आहे, काही अंतप्रतिबंध आहे, काही लौकिक प्रतिबंध आहे भजन मार्गामधले. अंतप्रतिबंध कोणते आहे, माऊलीला विचारतात. काही जीवनात समस्या आली, माझ्या ज्ञानोबा तुकोबाराय पलीकडे कोणाला काही विचारलं, गुमजा होऊन जाईल दादा, टाईमपास होईल, गुमजा होईल, धोकाही होऊ शकतो एखाद्या वेळेला. म्हणून बार बार ज्ञानोबा तुकोबारायकडे पाहायचं बरं दादा, बार बार पुन्हा पुन्हा. कसं ऐशी कळवळ्याची जाती करी लाभ. लाभ काहीच नाही या वर्गाला. लोकांची निंदा आलोचना सहन करतील, जोडे खातील. सतत कल्याणाचा विचार करणारी माझी ज्ञानोबा तुका दळ अंतर्गत साधू आहे. बार काही समस्या जीवनात आली ना, ज्ञानोबा तुकोबारायकडे पाहायचं. महामंडलेश्वरांनी 1008 कोणाकडे पाहू नका. ज्ञानोबा तुकोबाराय, अरे कोण आहे दादा, यांच्यापेक्षा कोण आहे दादा. बरं दया आहे त्यांच्याकडं, विद्वता नाही, नुसती विद्वता नाही, दया आहे, दया. म्हणून आजही ज्या ज्या सज्जन मायबापांना माझ्या ज्ञानोबा तुकोचं रसायन पचलं, ज्याला शूट झालं, त्यांना ही मस्ती आली दादा. बघ ही मस्ती कशाची आहे, रसायनाची मस्ती आहे, रसायनाची मस्ती. निष्कामता भक्तीचा प्राण समजून भक्ती करायची. आणि दादा आपल्या आश्रित हे जीवनामध्ये, आपल्या जीवनात काहीतरी परोपकार व्हावा
ही लेकरं तयार झाली पाहिजे. कारण हे देशाची बालगोपाल आज या देशाचे कर्णधार आहे दादा. कोणी संन्यासी बनेल, कोणी साधू बनेल, कोणी महंत बनेल, कोणी महापुरुष. कारण या देशाचं वैभव वाढवणारीच ही लेकरं आहे दादा. या देशाची शोभा वाढवणारी ही लेकरं आहे. म्हणून या सज्जनांना सहयोग करीत राहा दादा. आपल्या जीवनात दुसरं काय घडणार आहे? काय घडणार आहे? सहयोग करीत राहा. मी हे बोलत होता. मग तुकोबारायचं मन अनुकूल झालं. पण परमार्थ मार्गामध्ये प्रवास करणारा कोण्याही साधकाच्या जीवनामध्ये त्यांनी भजन मार्गातली अडसर अगोदर दूर करायची. तेव्हा भजन मार्ग मोकळा होतो बरं का. भजन मार्ग मोकळा होण्या का माऊलीला विचारा दादा. माऊली म्हणतात हे ज्ञाननिधीचे भुजंग विषेदरीचे वाघ भजन मार्गीचे माग मार्गजे. काम क्रोधातिक विकार ही अडसर आहे, फार मोठा अडसर. ही भजन नाही करू देत आता. कारण हे ज्ञाननिधीचे भुजंग विषेदरीचे वाघ भजन मार्गीचे माग मार्गजे. यांच्या अगोदर हकलपट्टी. भजन मार्गाचा प्रवासी इतका निर्मळ झाला पाहिजे. निर्मल मन जान सो मोई पावा मोही कपट चल छिद्र न भावा. कपटी करा. आमच्या दत्ता महाराजांचं इथं भागवते चालू आहे. मोही कपट छल छिद्र न भावा सरळ स्वभाव न मन कुटिलाई जथा लाभ संत. निर्मळ झाला पाहिजे, सरळ झाला पाहिजे. पारमार्थिक सज्जन दादा भजन मार्गाचा प्रवासी सरळ बनला पाहिजे. आ इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. 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 काम क्रोध बंधू करो कामने दिले दोरी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. 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 स्वतःचा निजी अनुभव तुकोबाराय त्याचं दर्शन करून देतात. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काय केलं अगोदर? काम क्रोध बंदी खाणी. भजन मार्गात अडसर आणि प्रतिबंध आणतात ते दूर केले पाहिजे दादा. काम क्रोध बंदी खाणी तुका मने दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई. गोसाई मतलब स्वामी. इंद्रियाचे धनी बनलो आम्ही. उत्तर प्रदेशामध्ये MP मध्ये तिकडं आपण ज्याला गोसाई म्हणतो तिकडे ते गोस्वामी म्हणतात बरं का. आणि तिकडे जे गोस्वामी म्हणतात त्याला आपण गोसाई म्हणतो. गोसाई गोसाई म्हणजे कपडे बदललं नाही बरं का. इंद्रियाचे धनी गोस्वामी गोस्वामी गोस्वामी. काम क्रोध घातली घातली बाहेरी. शेना बाबा म्हणतात घातली बाहेरी काम क्रोध वैरी बैसलांतरी पांडुरंग. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे देह भरला विठ्ठली काम क्रोधे केले घरी ते. आणखी सांगू मोह माया व्यापी नाही जेने काम क्रोध नि माया रे. राम नाम सुताली लागी सकल तीर्थ ते नातन मारे. वैष्णव जन तो येणे कही वजना तो ये गई ये अपराये जाए. वैष्णव जना तो ये गई ये अपराये जाने रे. पर दुखी उपकार करे तर ये मनाभिमान नाही रे. वैष्णव जन त्याला वैष्णव म्हणायचं. मोह माया व्यापी नाही जेने काम क्रोध नि माया रे. यांची हकलपट्टी. भजन मार्ग मोकळा होत नाही दादा. भजन करता येत नाही. जे आनंद मिळाला पाहिजे भजन मार्गाचा प्रवासाला जो सत्पथगामी संजय आनंदी राहिला पाहिजे. सदा नाम घोष कर हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. नाथ बाबा सुद्धा सांगतात आता साजनी झाले मी निसंग
विकल्प नवऱ्याचा तोडी याला संग. आणखी काय केलं, काम क्रोध हे जोडी येईल. हे घातल्या बाहेर घातल्याशिवाय भजन मार्ग मोकळा होत नाही. काम क्रोध हे जोडी येले मग केला मोकळा मार्ग सुरंग आईचा जोगवा जोगवा मागेन. हा अद्वैती संप्रदाय दादा. द्वैतामध्ये भक्ती नाही होत बरं का. द्वैत सारोनी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, भीद रहित वारीशी जाईन आईचा जोगवा केला मोकळा मार्ग सुरंग. मग तुकोबाराय म्हणतात आतली विकाराची हक्कलपट्टी केली, अंतरशुद्धी, नंतर मनाच्याच मदतीने लौकिक शुद्धी करायची. बरं लौकिकामध्ये काही प्रतिबंध आहे, मान अपमानाचा द्वंद्व ही लौकिक प्रतिबंध आहे बरं का दादा. भजन करण्याला लय अडचणी बरं का दादा. तो काही एकदा भरकटला त्याला का मान गोड लागायला लागला, जिथं गेला तिथं सन्मानच झाला पाहिजे असं त्याला वाटायला लागलं का तो अंतर्मुख पुन्हा भजन करेल काही सांगता येत नाही, भरवसा नाही बरं. एकदा का लोक पाया पडायला लागली आणि त्याची का रुची वाढली, एकदा जिथं गेलं तिथं हारच घातला पाहिजे नाही तर तब्येत बिघडून जाते. जिथं गेलं तिथं शाल श्रीफळ दिलं पाहिजे, तब्येत मनाचा स्वभावच तसा. मान अपमान मनाचे लक्षण लाविल्या ध्यान त्याची करी. त्याला ज्याची सवय लागली त्याची करी, लाविल्या ध्यान तेच. सवय चुकीच्या सवयी लागू द्यायच्या नाही. भजन मार्गाचा प्रवास इतका निर्मळ झाला, त्याने चुकीच्या सवयी लागू द्यायच्या नाही दादा. बळजबरीने तुम्हाला सवयी लावतील चुकीच्या, घ्या. तुम्हाला गण लागत घ्या, चुकीच्या सवयी लागू द्यायच्या नाही. जे मिळेल त्याच्यात आनंद मानायचा. जे दिलं दादा बस आनंदाने त्याचा स्वीकार करायचा. आणि अहंकार बी येऊ द्यायचा नाही, मी काय घेत नाही, मी काय, तू याड्यावानी करू नको. तसं काय करेल परमार्थात लई असं येड्यावानी नाही करायचं. काही घेत नाही मी शिवत, तसं नाही करायचं. जे दिलं अरे तुला तुझ्या जीवनात तुला नसेल तुला प्रापंचिक सुखशांती करता, तुला नसेल दादा संसाराला ते पैसे लागत या ते गोशाळेला दे, पण असं येड्यावानी करू नको. मला काही नको, मला असं नको, माझं असं नाही, मला आवडत नाही ते, तसं काय असं काय करायचं नाही. आता तुम्हाला बरं वाटायकरता बसावं लागलं असं काय म्हणते, तुम्हाला बरं वाटेल ते करायचं, पण तसंही काही लई चुकीचं काम करायचं नाही. तुकोबाराय म्हणतात लौकिक प्रतिबंध भयानक आहे बघ. मान अपमान मनाचे लक्षण. अहंकार येईल असं काही कृत्य करू नका दादा. अहंकार वाढला नाही पाहिजे दादा. कारण इथं दोन प्रकारचे पायतन पायात ज्याच्या आणल्या त्याला भजन मार्गातही आनंद मिळत नाही, संसारातही नाही. अहंकाराचा आणि अभिमानाचे दोन पायतन सतत बाहेर काढायचे. या सत्संगामध्ये यायचं, या मेळाव्यामध्ये यायचं ना. बस निराभिमानी वृत्ती, मान आपण द्वंद्व त्याला शिवलं नाही पाहिजे. गेले माना माना गेले माना माना गेले मानामान सुखदुःखाचे खंडन आता कोण भयदरी पुढे मरणाचे हरी. तुकोबाराय म्हणतात
निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी मज हेही नाही तेही नाही वेगळा दोही पासोनी. कारण का मान अपमान गोवे अवघे गुंडोरी ठेवा. हा गोवा आहे परमार्थ क्षेत्रामध्ये फार मोठा गुंथाडा आहे दादा मान अपमानाचा. म्हणून मनाच्या मदतीने अंतर्शुद्धी झाली, विकारांची हकालपट्टी केली, भजनाचा मार्ग मोकळा केला. लौकिकामध्ये मनाला जाऊ द्यायचं नाही, लौकिकापासून मनाला परावृत्त करायचं. आणि ही अंतर्शुद्धी बाह्यशुद्धी दोन्ही बाजूची विशुद्धी करण्याद्वारा मी सावधानीपूर्वक 2 वेळा तुकोबरा साव शब्दाचा प्रयोग का करता. अंतर्शुद्धी आणि लौकिक शुद्धी बाह्यशुद्धी या दोन्ही बाजूची सावधानी घेऊन हरी जागरा करता आलो. अभंगाचं प्रथम चरण आहे. सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबराय 2 वेळेला सावध शब्दाचा प्रयोग करतात. सावध झालो अंतर्शुद्धी, सावध झालो लौकिक शुद्धी बाह्यशुद्धी दोन्ही बाजूच्या विशुद्धीकरणाद्वारा सावध होऊन मी हरिजागरा करता आलो. हरिजागर वैष्णव मंडळी हरिजागर करतात आणि ते गोंधळे करतात बरं का जात गोंधळे करतात. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी पुंडली कधी उठा शोभे बाळवंटी एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी आंबा उभी कर ठेवणी कटी एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी उधो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णबाई माऊलीचा 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 वैष्णव मंडळी गोंधळे करतात बरं का. बैसली देवता पुढे वैष्णवाचे गाणे ओ उद्गारे गरजती कंठी तुळशीची भूषणे ओ पंढरपूर निवासी तुझे रंगनी नाचत असे. बैसली देवता पुढे वैष्णवाचे गाणे ओ उद्गारे गरजती कंठी तुळशीची भूषणे ओ. गोंधळे करतात. आपणही गोंधळ करतो, पण आपला गोंधळ म्हणजे स्वार्थापोटी. आणि ईश्वर भक्तांचा गोंधळ देवाच्या प्रसन्नतेकरता गोंधळ करतात. माझा मालिक प्रसन्न राहिला पाहिजे त्याच्याकरता त्याचं भजन पूजन जे काही सत्कर्म असेल पूजापाठ असेल माझा मालक प्रसन्न राहिला पाहिजे. मालकाच्या प्रसन्नतेकरता जगतो. मालक आनंदे गरजती मनशुद्धतया काय करशी माळा मंडित सकळा भूषणास हरीच्या गुणे गरजता ती सदा आनंदतया मानसी.
वैष्णवांची गाणी विष्णू मंडळी गोंधळे करतात. कोण आहे गोंधळी? व्यास वशिष्ठ सुख गोंधळी नाचताती सोहम मिळी द्वैत भाव विसरोनी बळी खेळती आंबे तुझे गोंधळी. म्हणून मी प्रारंभाला बोललो हा अद्वैती संप्रदाय. माझ्या ज्ञानोबा संप्रदाय म्हणजे अद्वैती संप्रदाय. द्वैतात भक्ती होत नाही दादा, अद्वैती संप्रदाय. आणि त्यांनी अद्वैती भक्तीची शिकवण दिली दादा. अद्वैती द्वैत सारुनी माळ मी घाली म्हणून खेळती आंबे तुझे गोंधळी. ते गोंधळही करतात आणि हरिजागर करतात बरं का दादा. हरिजागर, हरी चालो जागरणा. माझ्या तुकोबराचं कावडी प्रकरण बघा गाथ्यामध्ये. कावडी प्रकरण आहे महाराजांचं. कावडी प्रकरणामध्ये तुकोबरा म्हणतात व्रत करा एकादशी सोमवार. वैष्णव झाला ना, वारकरी झाला ना, व्रत करा एकादशी सोमवार. आणखी काय करायचं? कथा कीर्तन हरी जागर. लाभ पुण्य ते असे गाता नाचता फार. पुन्हा बोलिला संसार नाही, नाही सत्यत्वे आहा आरे भाई. एकादशी व्रत करायचं बरं का. जो वैष्णव वारकरी झाला ना, हरिहराचं ऐक्य म्हणून एकादशी जोडून सोमवार करायचं बरं. भगवान विष्णू आणि शंकराचं ऐक्य म्हणून. मग तुकाराम महाराजांनी सांगितलं. तुकोबरा मान्य आहे ना तुम्हाला? कारण भूमी त्यांची आहे, त्यांचे विचार आपल्याला मान्य पाहिजे ना. व्रत करा एकादशी सोमवार. कथा कीर्तन हरी जागर. पुण्य ते असे गाता नाचता फार. पुन्हा बोलिला संसार नाही, नाही सत्यत्वे. आजही बघा आमचे वारकरी, निष्ठावान वारकरी बघा एकादशीला जागर करतात. एकादशीला जागर करतात. मराठवाड्यामध्ये तर काही भागामध्ये उभ्यानी जागर, उभ्यानी जागर आहे. एखाद्या उभ्यानी जागर करतात. हे काय सगळी लेकरं त्यांना माहीत आहे. उभ्यानी जागर करतात. आपली बसून का व्हायला जागर करतात. आपले बुजुर्ग आमचे वाडवडील करायचे दादा. आमचे वाडवडील एकादशीला जागर करायची. झोपतच नव्हती एकादशी, कारण ती हरिदिनी आहे. एकादशीला हरी जागर करायची. तुकोबरा म्हणतात आम्ही हरीच्या जागरा करता आलो. हरी जागर करावं बरं का दादा. वैष्णव मंडळी हरी जागर करतात. हरी चालो जागरणा. पण महाराज हरी जागर करीत असताना तुमची साधनेची हरी जागराची जागा ठरलेली असेल. तपस्थली कुठं करणार? हरी जागर कुठं करणार? महाराज म्हणाले हे बालगोपाल गेल्या 9 वर्षापासून हे सज्जन, मी बोललो ना दादा प्रारंभात, निष्कामता भक्तीचा प्राण यांना रसायन पसरलं बरं का दादा. ज्यावेळेला माझ्या ज्ञानोबा बोधावर ज्यांचा विश्वास आहे दादा, ज्ञानोबा तुकोबर ज्यांचा विश्वास आहे, विश्वास या नाही लागत सायास अनायासे रंग अंगा येतो. विश्वासी माणसाला प्रयत्न करतो. त्यांनी फक्त विश्वास करायचा देवावर. देवावरचा विश्वास ज्याचा मजबूत झाला, सज्जना साधू संतांचा विश्वास ज्याचा मजबूत झाला, कारण साधू संत असे पात्र आहे दादा, असे पात्र आहे. त्यांचा विश्वास करायचा. तुकोबर आहे तुम्ही हरी जागरा करता आले म्हणतात. विशुद्ध कारण दोन्ही बाजूची सावधानी घेऊन हरी जागरा करता आले. पण तुमची जागराची हरी जागराची साधनेची जागा ठरलेली असेल. कुठली जागा, कुठं हरी जागर करणार? गेल्या 9 वर्षापासून ही बालगोपाल मंडळी, ही सर्व सज्जन मायबाप 9 वर्षापासून तुझ्या नामाचा जिथं जयघोष चालू आहे. नवनाथ बाबांच्या दरबारामध्ये, माझ्या प्रभूच्या दरबारामध्ये, साधू संतांच्या आश्रित जिथं 9 वर्षापासून अव्याहतपणे इथं हरी जागर चालू आहे, त्यांच्या संगतीमध्ये मी आलो. अभंगाचं 2रं चरण आहे. जे देव वैष्णवाचे भार, जे देव वैष्णवाचे भार, जे देव वैष्णवाचे
हां असं करी जा. यांचं कौतुक करी जा बरं का दादा. चांगल्याला चांगलं म्हणायचं शिकायचं. आतापर्यंत जी गडबड झाली असं जाऊ दे भाऊ द्या, पण याच्या पुढे चांगल्याला चांगलं म्हणावं. चुकीच्या माणसाला प्रमाणपत्र द्यायचं नाही दादा, त्याला दुरुनी वंदावे. दुरुनी वंदावे, त्याची उपेक्षाही नाही, अनादरही नाही आणि काय नाही. चुकीच्या माणसाला प्रमाणित करायचं नाही दादा. स्वार्थापोटी माणसं चुकीच्या माणसाला प्रमाणित करायला लागली आणि त्याच्यामुळे जरा घोळ व्हायला लागला. तुमच्या भाषेत, नगरी भाषेत घोळच म्हणते ना इकडे, नाही घोळ नाही, ते मराठवाड्यात घोळ म्हणते का, तुमच्याकडे घोळ व्हायला लागला. त्याचं कारण आपण चुकीच्या माणसाला प्रमाणपत्र द्यायला, प्रमाणित करायला लागलो. पण चांगल्याला चांगलं म्हणायचं, चांगलं चांगलं म्हणा. यांचं कौतुक करा दादा. ही माझ्या देशाची ऋषीमुनी आहे, यांचं कौतुक करीत चालत दादा. माझ्या प्रभूची लाडले आहेत, प्रभूची लाडले आहे. आपण देवाची भक्ती करतो, पण माझ्या मालकाला कधी असं वाटलं पाहिजे, गेल्या काही 25 वर्षापासून माझा एक लाडला ह्या निमगावामध्ये साधना करतो आहे, त्याला कळू द्या दादा. कळावे तयाशी कळे अंतरीची, कारण ते साचे साच अंगी. माझ्या मालकाला कळलं पाहिजे आता माझा एक लाडला कुठेतरी सेवा करतो, भक्ती करतो, त्याला कळू द्या. आपण काय करतो, लोकांना कळण्याकरता पारमार्थ करतो, त्याच्यामुळं आपण कधी वाया जात नाही, पण फेल ठरतो. विठ्ठल लोकमान्यता प्राप्त होण्याकरता काहीच करायचं नाही. माझ्या प्रभूची लाडले झाले का तुम्ही. देव सका जरी जनावगे कृपा करी, ज्याचा सका हरी तयावरी विश्वकृपा करी. भजन त्यांच्या संगतीमध्ये करण्याकरता आलं तुकोबाराय म्हणतात, जेथे वैष्णवांचे भार. वैष्णव मंडळी जिथे एकत्र येऊन तुझ्या नामाचा जयघोष करतात, त्यांच्या संगतीत भजनाकरता आलं. भजनाकरता संगतीची गरज आहे बरं की दादा. नाहीतर तुकोबाराय म्हणतात, संगे वाडे शीन संगे घडे भजन, त्रिविदये जन बहुदेवा. याची गुन्ह्याला सांगाचा कांटाळा, दिसता ती डोळा नाना छंद. तुका म्हणे आता दुर्वावे जन किंवा मरण भले दोन्ही, भजन करू देवा किंवा नको. संगती चांगली पाहिजे. कुठेही संगतीचा फार मोठा लाभ आहे बरं. संगतीमध्ये भजनच करावं वाटतं. काहींच्या संगे वाडे शीन, काहींच्या संगतीमध्ये दुःख पदरात पडतं बरं का जातं. भजन त्याच्या संगतीत करा, नाही त्या चाली आठवल्या पाहिजे. भजन त्याच्या संगतीत करा, नाही त्या अभंग आठवले पाहिजे. नाही तर आपण कोणाच्या संगतीत जातो आणि आहे त्याचा मुर्दा होऊन जातो. हाय ते माणसं विसरून जातात बरं का. चुकीची संगत असंच आहे, असंच आहे. विसर पडून जातं त्याच्याकडे ते, कारण त्याच्या गुणदोषाचं दर्शन होतून जातं. काही पवित्र सज्जन असं साधना करतात, नसावे ओशाळ मग मानी ती सकळ, जाय तेथे पावे मान चाले बोलिली वचन. आणि मग परिणाम व्हावा वाटे जना, तुका म्हणे साठी गुणा, गुणासाठी जना व्हावा वाटे तुका म्हणे. विठ्ठल विठ्ठल. भजन सज्जनाच्या संगतीमध्ये केलं, जसं भजन कसंही केलं तरी वाया जात नाही. नवजे वाया काही देवळाशी जाता, देवाशी पूजिता वाया नवजे. तुका म्हणे भाव असता नसता, सायास करिता वाया नवजे. वाया जात नाही, पण पाहिजे त्याप्रमाणे लाभ पाहिजे दादा. साधूचे संगती तरुणोपाय, संत संग धरा तुम्ही हरी भजन करा. पाठी लागला काळदात खातू कर करा. संताची संगती तरुणोपाय, साधूची संगती करा, त्यांच्या पवित्र संगतीमध्ये. त्या संगतीमध्ये तुमच्या केसाला धक्का लागला नाही पाहिजे. केस भजनही सार्थकी झालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. भजन अशी साधना आहे दादा. भजनाच्या माध्यमातून या विश्वामध्ये अशा काही क्रांती झालेली आहे दादा. 3 सज्जनांना मृत्यू नाही आला भजनाच्या माध्यमातून. भजन अशी साधना आहे. 3 सज्जन कोण आहे ऐका दादा. हा मृत्यूलोक जरी असला पण तिघांना मृत्यू नाही बरं का दादा. तिघांना मृत्यू नाही.
त्याच्यात महाराष्ट्रभूषण माझे तुकोबर आहे. गेला तो इमानी वैसोनिया, मागे कवीश्वर झाले थोरथोर, सांगा कलेवर नेले कोणी, मने रामेश्वर सकळा पुसोनी, गेला तो इमानी वैसो. मृत्यूलोक जरी असला पण तुकोबराला मृत्यू नाही, सदैव वैकुंठाला गेली. ही तर तुम्हाला परिचित आहे दादा. दुसरं सौराष्ट्रभूषण माझी मीरा दिदी. मीरा दिदीला मृत्यू नाही बरं का दादा, मीरा मृत्यू नाही आला. मीराबाई ज्याला राजस्थान सोडलं, मीराबाई वृंदावनला गेल्या. भजनाचा इतका वेग वाढला, वो तो गली गली हरी गुण गाने लगे, महलों में पली बनके जोगन चली, मीरा रानी दीवानी कहाने लगी. भजन इतका वेग वाढला मीराबाईचा. गली गली मीरा दिदी वृंदावनामध्ये भजन करायला लागली. पण तिथं परिचय व्हायला लागला का साधू ती जागा सोडून देतो. परिचय झाला, मीरा दिदीचा परिचय झाला, तिथं त्रास व्हायला लागला. परिचय झाला का लोक पाया पडायची वर्दळ वाढून जाते ना, त्रास व्हायला लागतो ना, पाया पडण्याची गर्दी वाढून जाते ना. परिचय झाला म्हणून मोठी माणसं लवकर परिचय बी देत नाही, परिचित होत नाही आणि रेंजमध्ये बी येत नाही, निरंजनात राहतात. बरोबर आहे काय? निरंजनी आम्ही बांधिले काय, रेंजमध्ये बी लवकर येत नाही, बळसर रेंजमध्ये घ्यावं लागतं तरी येत नाही रेंजमध्ये. असे काही पात्र होऊन गेले दादा. माझ्या प्रभूचं सुंदर व्यवस्थापन आहे. मीरा दिदी वृंदावन सोडलं, मीराबाई पुन्हा द्वारकेला गेल्या. द्वारकेला गेल्या पुन्हा भजनाचा वेग वाढला. आणि एक दिवस काय क्रांती झाली दादा, काय क्रांती झाली. मीरा दिदीने भगवान द्वारकाधीशाचा दरवाजा आतून बंद करून घेतला. मीरा दिदी द्वारकाधीशाच्या पुढे भजन करायला लागली. आम्हाला एक का सांगा वाटतं दादा, मृत्यूलोक आहे पण काही ना मृत्यू नाही आला ना दादा, असं काय करता तुम्ही, मृत्यू नाही आला. आणि एक दिवस अशी क्रांती झाली दादा, अशी क्रांती झाली. मीराबाई गिरिधरलालाच्या पुढे डळडळ अश्रू गाळते आहे, भजन करते आहे. जसं तुकोबराय म्हणतात ना, आता दिसू नये जना ऐशी करा नारायण, दुखावले चित्त आजीच्या प्रसंगे, बहुपिडा जगे केली देवा, तुका म्हणे देश झाला देवा विनवोस. आता असं वाटतं तुकोबराय म्हणाले. आणि देवाचे ईश्वर भक्तांचं मनोगत देव जाणून घेतो बरं का दादा. ईश्वर भक्ताला काही तक्रार शिकायत काही करावं लागत नाही. ईश्वर भक्ताचा हृदयस्थ भाव देवाला कळतो. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. म्हणून तर तुकोबराय तुकोबरायला देव घ्यायला येतात ना दादा. तसंच मीरा दिदी झाला. मीराबाई सुद्धा राजस्थान सोडलं म्हणजे उगं सोडलं नाही दादा, छळ सहन करायला लागलं दादा. लोक कही मीरा भैरी बावरी, या सगळ्या दुःखाला त्रासून मीराबाई ढळाढळा अश्रू गाळते आहे. द्वारकाधीशाचा दरवाजा आतून बंद करून घेतला. आणि एवढा अशी क्रांती झाली दादा. माझ्या मीरा दिदीने आपलं शरीर भगवान द्वारकाधीशामध्ये विलीन करून टाकलं दादा. मृत्यू नाही मीरा दिदीचा. आजही कोणी जर द्वारकेला गेला, त्या दिव्य नजरेचा जर द्वारकेला गेला, मीरा दिदीच्या चुनरीचा पदर त्याला पाहायला मिळेल. त्या नजरेचा गेला पाहिजे. मीराबाईचा मृत्यू नाही. तिसरा भाग्यवान बंगालचे चैतन्य महाप्रभू. हा सज्जन भगवान द्वारकाधीशात जगन्नाथाच्या पुढे भजन साधना, निर्लज्ज भोजे नाचे रंगी, भरते अंगी प्रेमाचे तुकोबराची युक्तीप्रमाणे. हरी बोल हरी बोल हरी बोल करता करता या सज्जनाने आपलं शरीर बंगालच्या उपसागरामध्ये विलीन करून टाकलं. भजन अशी साधना आहे दादा, फक्त ती निर्मळ मनाने केली पाहिजे. विठ्ठल पवित्र संगतीमध्ये केली पाहिजे. भजनाचा रंग एकदा का मनावर मी बोललो दादा, एकदा तो मन रंग. म्हणून मीराबाई भजन करीत असताना देवाला म्हणायची, प्रभू रंग दे चुनरिया, श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया. मीरा कुठला रंग पसंत केला तो एखादा? लाल ना रंगाओ मैं हरे ना, मला हिरवा रंग नको, मला लाल रंग नको. मग कुठला रंग पसंत केला? आपण ही रंग मी रंग दे चुनरिया, तुझ्या रंगामध्ये माझी चुनरी रंगवून. मीरा तू असा आग्रह का धरला मीरा दिदी? तर मीरा दिदी काय बोलते बघा, आईशी रंग दे तो रंग नाही छुटे, धोबिया धोये चाहे सारी उमरिया.
भजन करण्यापेक्षा धोब्याचं काम करणारे जास्त झाले बरं का दादा या कलियुगामध्ये. तुम्हाला कळतं ना माझी भाषा? कळते मी काय फार लांबचा नाही. कळते. धोबिया धोये चाहे सारी उमरिया, या जीवनभर या धोब्यांनी माझे कपडे आटवले तरी माझा रंग सुटला नाही पाहिजे, असा पक्का रंग माझ्या प्रभूचा रंग. तुका म्हणे मनास रंगाचा रंग, बैसला अभंग एकविध. तुका म्हणे मनास रंगाचा रंग, बैसला अभंग निवडे ना, असा पक्का रंग आहे माझ्या प्रभूचा रंग. भजन मार्गाचा प्रवासी इतका रंगला पाहिजे आणि पवित्र संगती म्हणजे तो रंग चढतो. विठ्ठल विठ्ठल हरीच्या आलो जागरणा, पण जिथे वैष्णवांचे भार, वैष्णव मंडळी जिथे एकत्र येऊन तुझ्या नामाचा जयघोष करतात, त्यांच्या संगतीमध्ये भजन करायचं. खेड्यापाड्यावरची भजनच बंद पडले हो आता. त्याच्याकरता आता या गुरुकुलांची, या सजनाची गरज आहे बरं का दादा. लय भजनं बंद पडले हो. आणि जे आहे ना ते बिचारे ते बी थकून गेले आता. आता हे यांची गरज आहे बरं का दादा. हे बालकं तयारच झाली पाहिजे. थकून गेले ते आता, थकून गेले आता. त्यांना भजन नाही होत. कोणाचे गुडघे दुखत्या, कोणाच्या कमरेला कळ लागती, थकून गेले ते. हे काय थकूनच गेली. म्हणून आता यांची गरज आहे आणि यांना मदत करा बरं का दादा. यांना सज्जनांना मदत करायची. ही लेकरं तयार होतील ना दादा, त्यावेळेला तुम्हाला मनस्वी आनंद होईल. आपली लेकरं चुकीच्या मार्गाने जाणार नाही दादा, योग्य प्रवास करेल. कारण या सज्जनांचा हेतू एकच आहे, धर्मरक्षा, श्रुतिपथरक्षा, राष्ट्ररक्षा, गोमातेची रक्षा, आमच्या मातांची कुलीनता, शालीनता, हे सगळं रक्षणाचं काम, जबाबदारी फक्त माझ्या ज्ञानवर तुकाच्या आश्रित या दादा. या व्यासपीठाचा आश्रय करा दादा. सर्वांना सुरक्षेची गरज आहे. सुरक्षित आश्रय फक्त माझ्या ज्ञानवर तुकाचं व्यासपीठ आहे दादा. बस इतर तर कुठं तुम्हाला सगळे खायला उठले, कोण सुरक्षा देणार आहे दादा तुम्हाला? सुरक्षित व्यासपीठ ज्ञानवर आहे तर आहे. म्हणून व्यासपीठाचा आश्रय करायचा दादा. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. हे व्यासपीठ असं निर्मळ व्यासपीठ आहे, दयाळू व्यासपीठ आहे. यांचा आश्रय आणि येत जावं दादा. कथा कीर्तनाला जात जावं. 2-4 किलोमीटर जवळपास असलं तरी जावं. कारण हे शिबिरं भरतात दादा. हे शिबिर आहे आमच्या बालगोपाळांचं जसं शिबिर आहे तसे 7 दिवसाकरता आपल्याकरता बी शिबिर आहे बरं का दादा. आपल्याकरता शिबिर आहे. नुसतं शिबिर नाही, चिकित्सालय बी आहे. चिकित्सा कळते तुम्हाला? चिकित्सा जसे एखाद्या वैद्यराजाकडे डॉक्टरकडे गेले ते डॉक्टर चिकित्सा करतात, तशी इथं बी रोज वेगळी सर्जन येतात. 7 दिवसामध्ये वेगळी सर्जन येतात. कोणी डोळ्याचे सर्जन, कोणी ठोके तपासतं. मला काही चिकित्सा येत नाही, पण येतही असली तरी कुठं तासभर थांबायचं, कुठं ताप करून घ्यायचा. चिकित्सा थोडी ईश्वर भक्तांना कळतात. चेहरा पाहायला का लगेच कळतं यांना काय आजार आहे. चेहरा प्रसन्न आहे, तुमचे चेहरे प्रसन्न आहे, तुम्हाला काहीच व्याधी नाही, पण तरी बचके राहिनाची. पर सांभाळून जगा. संघदोषाने एखादी कृती वाढू शकते. यांचा संघ करायचा, सज्जनाच्या संगतीत राहायचं, केसाला धक्का लागायचा नाही दादा. फार सांभाळून जीवन जगायचं, संगती चुकू देऊन. कारण पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावा दमा संगती. माझ्या तुकोबरांनी भावुकता जरी आली तरी भाविकाला सांगितलं, ऐका भाविक जन, वाल कोण ते तार्किकाचा टाका संग, पांडुरंग स्मरा हो. कुतर्क्यांच्या नादाला लागू नका. भगवंताची भक्ती करा, देवाचं भजन करा. कारण कुतर्क्यांची संख्या, धोब्यांची संख्या लय वाढली आणि त्याच्याकरता सुरक्षेची गरज आहे बरं का. आमच्या महापुरुषांनी केवढे दादा वाडावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. सुख वाढावया, धर्म वाढावया, भक्ती वाढावया, हे सगळं काही वाढावया आणि सर्व सुरक्षा कर. साधू समाजाचं सुरक्षा कवच असतं बरं का दादा. साधू सतत समाजाला सुरक्षित ठेवायचं काम करतो. आपल्या सर्वांना सुरक्षेची गरज आहे. मी हे बोलत होतो. इथं येत जावं. ठोके कमी अधिक पडायला लागले की माळ बी जाते ना दादा. येत जावं इथं. ठोके तपासून घेत जावं. इथं तपास ठोके. दृष्टीची आजारी लय झाले.
दृष्टी बिघडली. एका माणसं 2 माणसं दिसायला लागले समजायचं याला दृष्टीदोष झाला. चांगलं चांगलं म्हणत नाही समजायचं याला दृष्टीदोष. ही दृष्टी बी तर नजर पवित्र करण्याचा बी इथंच निर्मिती होती. इथंच हेच प्रोडक्शन ज्ञानवर्गाचं व्यासपीठाचे आश्रय करावा दादा. ना आपलं सर्वांना सुरक्षित. आपलं काय झालं तर आपण यांची सुरक्षा फक्त महिला सुरक्षित नाही, आपण तर घेतली वर बगलं करून. महिला सुरक्षित नाही, अरे तू बी सुरक्षित नाही ना दादा, असं काय करतं. महिला सुरक्षित नाही आणि या महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाकडे देऊ राहिली. महिला सुरक्षित नाही, इकडे लक्ष घातलं पाहिजे. आणि तू काय ज्ञान नुसतं भाकरीच खातो काय? तू काय तुझ्याकडे काही जबाबदारी नाही का? असं काय करते याडं? अरे तुझ्याकडे एवढी मोठी जबाबदारी, एवढा मोठा तू जबाबदार आहे या देशाचा. आमच्या माताकडे बुऱ्या नजरेने कोणी पाहायची ताकद नाही झाली पाहिजे. एवढी ताकद तुमच्यात नाही का दादा? एवढी ताकद आहे तुमच्याकडे. त्या कशाला त्यांच्याकडे सुरक्षित देता? तुम्ही सुरक्षित राहा, यांनाही सुरक्षित ठेवा. अस्तित्व जपा. अस्तित्व प्रसन्न राहिलं पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे, भजनानंदी राहिलं पाहिजे. याच्याकरता चांगल्या संगतीत, आपल्या सुरक्षित संगतीमध्ये जीवन घालवा दादा. ते जेथे वैष्णवां जिथं जय घोष चालू आहे, नामस्मरण चालू, तिथंच जायचं दादा. इतर तर कुठं थांबायचं नाही दादा. वैष्णवा संगती सुखवाटी जीवा आणि कमी देवा काही नेणे. गायनाचे उडे आपुल्या छंदी मनाच्या आनंदी. जिथं तुम्हाला आनंद मिळेल दादा त्याची संगती करायची. प्रतिकूलता मनाला जिथं मन प्रसन्न राहिलं पाहिजे, संगतीमध्ये लाभ झाला पाहिजे. तर खबर आहे. आणि त्यात मी त्यांच्याच संगतीत आलो जेथे वैष्णवांचे भार. पण ती वैष्णव मंडळी निर्मळ चित्ती झाली नवनीती. पासाना पाजर फुटती रे. पंडित ज्ञानी योगी महानुभाव एकाची सिद्ध साधकारे. होतो जय जयकार गर्जत अंबर मातले वैष्णवीर रे. तुका म्हणे सोपी केली पायवाट तरावया भवसागर रे. करीती घोष जय जयकार. 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 जळती दोषाचे डोंगर. जळते दोषाचे डोंगर. करीते घोष जय जयकार. करीते घोष जय जयकार. जळते दोषाचे डोंगर. जळते दोषाचे डोंगर. करीते घोष जय जयकार. करीते घोष जय वीर विठ्ठलाचे गाढे कळीकाळ पाया पडे. करीती घोष जय जयकार. जळती दोषाचे डोंगर. दया क्षमा शांती बाण अभंग हाती. करीती घोष जय जयकार. जिथं हरिनामाचा जयघोष होतो त्यांच्या संगतीत राहायचं. जिथे वैष्णवांची भार जय जयकार. तुझ्या नामाचा जिथं जयघोष चालू आहे त्यांच्या संगतीमध्ये आलो. पण महाराज त्यांच्या संगतीमध्ये आल्याची, साधना केल्याची, हरिजागर केल्याची तुम्हाला लाभ काय झाले? झालेले लाभाचं दर्शन करीत असताना महाराज तिसऱ्या पळोनिया गेली झोप. झोप पळोनिया गेली झोप. झोप पळोनिया गेली झोप. 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 हे बाबा बाळाचे. होते बाबा बाळाचे.
जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे त्यांच्या संगतीत हरी जागर केले. तुम्हाला लाभ काय झाला? महाराज झालेल्या लाभाचं दर्शन करीत असताना महाराज म्हणतात, पळून या गेली झोप होते पाप आडती. महाराज म्हणतात, माझं पाप गेलं आणि पाप गेल्यामुळे माझी झोपही गेली. जोपर्यंत पाप आहे का दादा तोपर्यंत झोप येते. बरं, पाप कर्माची झोप येणं दादा ती शक्यतो कीर्तनातच येते. चांगलं व्हायची वेळ आली का डोकल्या येतात, झोप येते. चांगलं व्हायची वेळ आली, चांगलं व्हायची वेळ आली का तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. चांगलं व्हायची वेळ आली का पाप उडी घालतं बरं का दादा, झोप येते. बरं, ती झोप कथा कीर्तनात येते. म्हणून आता आमच्या महापुरुषांनी चांगलं केलं दादा, 7 ते 9 कीर्तनं ठेवली बरं का दादा. बहुतेक ठिकाणी मोठश्रेष्ठांची कल्पना आहे दादा. आमचे श्रद्धे राऊत बाबा सुरुवातीला 7 ते 9 कीर्तन असेल तर जायचे कीर्तनाला बरं का. त्याचं कारण त्यांना माहीत होतं 7 ते 9 अतिशय प्रसन्न वेळ आहे. माणसं सगळी प्रसन्न असतात, आनंदी असतात. पण त्यांना सगळी जेवढी कीर्तनाला येतात तेवढ्यांना जेवण द्यावं लागतं. याच्यामुळे ते काय अजून माणसं घाबरत आहे एवढ्याला जेवण द्यायचे. अरे पण किती चांगलं, याच्यापेक्षा भाग्य कोणतं आहे दादा? याच्यापेक्षा कोणतं भाग्य नाही? 2ला परवडलं तर 5 जण एकत्र या, नाही 5लाही परवडलं तर 10 जण एकत्र या, पण सगळ्यांना जेव घाला ना आणि 7 ते 9 वेळ करा ना. किती आनंद मिळेल दादा, लय आनंद. सगळं गाव येईल, परिसरातील लोक येतील, अन्नदान होईल, भंडारा प्रसाद मिळेल, सर्वांना आनंद मिळेल. आणि 7 ते 9 ही वेळ झोपच येत नाही दादा, कीर्तनामध्ये झोपच येत नाही. 9 ते 11ला खाऊन पिऊन येतात बिचारी, जेवणं झालेले असतात, आळस येतो, सहजच आळस येतो. आणि आळस आला, झोप जरी आली तरी माणसं कबूल करीत नाही. कीर्तनामध्ये झोपलेला माणूस कधी प्रामाणिकपणे कबूल केलं नाही, कबूल करत. पण त्याला मोठ्याचा दाखला द्यावा लागतो. माझे नामदेवराव म्हणजे देवाचा लाडला भक्त आहे दादा. नामदेवरावची समस्या आहे, सामान्याची नाही. अमृताहुनी गोड नाम तुझी देवा, मन माझे केशवा काबा नेघी. सांग पंढरीराया काय करू याशी, का रूप ध्यानासी नये तुझी. काय झालं नामदेवराव, काय समस्या आली? कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले विषय सुका. माझं कीर्तनात झोप येते असं कोण कबूल करतं? नामदेवराय. मला हे देवा, हे पांडुरंगा, तुझं अमृतापेक्षाही गोड नाम, पण माझं मन भजन का करीत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कीर्तनात बसलो का मला झोपच येते. कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले विषय सुखा. कथा पुराण ऐकता निद्रे नाडिले तत्वता. खाटेवरी पडता व्यापी चिंता तळमळ. कथा कीर्तनामध्ये झोप येते, पण ही कथा कीर्तनात येणारी झोप ही पाप कर्माची झोप आहे बरं का दादा. कथा कीर्तनात जी झोप आली, चांगलं व्हायची वेळ आली ती झोप येते ना दादा, आळस येतो, झोप येते, ती पाप कर्माची झोप आहे. आणि दुसरी एक पुण्यकर्माची झोप आहे, पण ती पडल्या पडल्या लागते बरं. तिला 2 मिनटामध्ये, तिला गांधी झोप म्हणतात. गांधी झोप म्हणतात. गांधी बाबा 2च मिनटं झोपून जायचे. माणूस बेडवर पडल्या पडल्या झोपला पाहिजे बरं का. तुम्ही म्हणाल मग त्याला पुण्य करावं लागतं. मग पुण्य करावं नाही लागत तर मग गोळ्या खाव्या लागतात ना दादा. पण गोळ्या खाऊन झोपल्यामध्ये डर आहे बरं का दादा. एखाद्या वेळेला ध्यानात नाही राहिलं, मग कालची बी ना आजची बी घेऊन गेली तर काय आमचं झोपून राहावं लागेल. झोपायच्या गोळ्या नाही खायच्या, भजन करून झोपायचं, चांगलं कर्म करून झोपा, परोपकार दान पुण्य. दादा झोपच याल, पडल्या पडल्या झोपला पाहिजे माणूस, पडल्या पडल्या. ही पुण्यकर्माची झोप आहे. तो कोणतात माझं पाप गेल्यामुळे. आणि एक झोप आहे दादा, तिला निद्रा नसतो, रोग आहे बरं का दादा. निद्रा नास, काय ना गोळ्या खा नाही तर काही करा, झोपच येत नाही. तो निद्रा नास आहे, रोग आहे, आजार आहे तो. काही करा झोपच येत नाही. पण काही नाही, पडल्या पडल्या झोप लागून जातं. आणि काही सज्जन फार कमी बोलतात, कमी खातात आणि कमी झोपतात. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नानी. देवाच्या पूजने प्रदक्षिणा, तुळशीच्या युक्त आहार विहार.
युक्त विहार नियम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहु नसावी बहु भाषण नसावं बहु झोप नसावी बहु फक्त भजनच असावं. जेवढं जमल तेवढं करा. झोप येईपर्यंत भजन करा. झोप येईपर्यंत भजन करा. आणि एक झोप मी बोललो दादा पडल्या लागून 2 मिनटात माणूस झोपला पाहिजे आणि एक झोप कथा कीर्तनात येते. मग पडल्या जर झोप लागावी असं वाटतं असेल तर मग काय केलं पाहिजे दादा? ऐका ना दादा ऐका. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कोणाला रडवू नका. पडल्या झोप लागून रडवू नका दादा. कोणाला जर रडवलं ना दादा त्याचे दुःखाचे 2 असं तुम्हाला जन्मभर पीडा करते. झोप तर जाईलच रे दादा. झोप तर जाईल पण त्याचे दुःखाचे 2 असो. म्हणून या जिभेने कोणाला जखम होऊ देऊ नका. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कोणाला पीडा होऊ देऊ नका दादा. पडल्या झोप लागून जाईल. जिभेने कोणाला जखम होऊ देऊ नका दादा. तुमच्या पाया पडू सरळ मार्गाने जीवन जगा. जगण्याचा आनंद प्रपंच लहान असेल मोठा असेल काय मतलब नाही दादा. ते तर दुःखालयच आहे. त्यांनी कोणालाच आनंद दिला नाही दादा. त्याच्यावर जे रुसले त्यांनाच आनंद मिळाला. मनोनी रुसलो संसारा सर्पहा विखार पांढरा तुझसे अंतर रे दातारा या दावेदारा निमित्तेने मज भोगविल्या खाणी नसता छंद लाविला मनी माजलं मी माझे भ्रमणी केली बुडणी विटंबना. प्रपंच लहान असेल मोठा असेल तो ते दुःखालयच आहे. ठाऊकच आहे संसार दुःखाचा चित्तेशी न त्याचा वाहू नये. आणि त्याच्याकरता त्याच्या नादाला लागून भविष्याची चिंता वाढवून घेऊ नका दादा. बरेच माणसं लोटालाटी करून मोठं व्हायचं पाहतात. लोटालाटी करून धक्काबुक्की करायची लोटालाटी करायची कोणाला दुखवायचं कोणाला तरी पीडा करायची. तसं करायचं नाही दादा. पडल्या झोप लागून जाईल दादा. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कोणाला रडवू नका. परोपकार करा दान पुण्य करा. आणि सूर्योदयापर्यंत देवाला प्रार्थना करा. हे भगवान आज मी कोणाच तरी कामात आलो पाहिजे. हे खरंच जगणं आहे दादा. बस किसी की काम जो आए उसे इंसान कहते हैं पराय दुख अपनाए उसे इंसान कहते हैं. कोई धनवान हो कितना कोई इंसान निर्धन हो कभी सुख है कभी दुख है उसी का नाम जीवन है. जो मुश्किल में न घबराए उसे इंसान कहते हैं. त्याला माणूस म्हणायचं. परोपकार सूर्योदयापासून देवाला प्रार्थना करा. हे भगवान मी आज कोणाच्या तरी कामात आलं पाहिजे. कोणाला दुखवू नका दादा. पडल्या झोप लागून जाईल. आणि फार कमी झोपावं. या तिन्ही गोष्टी कमीच असाव्या बरं का. कमीच असाव्या. काही सज्जन तर फार कमी झोपतात. हरिपाठाला राहतात कीर्तनाला राहतात जागरही करतात काकडा बी करतात सकाळी पूजापाठही करतात. विष्णू सहस्त्रनाम काही काय आपल्या नितीने असलं तर पूजापाठ करतात गाता भजन करतात. प्रवचनाला कथेला हजर राहतात भागवत कथेला हजर राहतात आणि कीर्तनाला प्रवचनाला सगळ्या कामाला हजरच राहतात. आणि झोपतात कधी झोपतच नाही. काही माणसं कधी खातात कधी झोपतात. काही नाही दादा. त्यांच्या ध्यानातही नाही. असं कमी बोलावं कमी खावं कमी झोपावं. काही सज्जन भगवान महावीर ऐका ना दादा तुम्ही फ्रेश आहे म्हणून सांगतो. भगवान महावीराने 12 वर्ष तपश्चर्या केली. किती? 12 वर्ष. पण 12 वर्ष तपश्चर्या काळामध्ये फक्त 18 घंटे झोपली. तुम्ही सावध आहे म्हणून सांगितलं बरं का दादा. तपश्चर्या किती केली? 12 वर्ष. एक तप 12 वर्ष केली. झोपले किती? फक्त 18 घंटे 18 तास झोपले. म्हणून महावीर म्हणून महावीर तुकोबाराय म्हणतात आमची पाप गेलं आणि पाप गेल्यामुळे पळून या गेली झोप होते पाप आडते. संत जीवन कसं आहे याचं दर्शन करत असताना तुकोबाराय शेवटच्या चरणात तुका म्हणे दया ठाया तुका म्हणे दया ठाया दया ठाया तुका म्हणे दया ठाया. तुका म्हणे दया ठाया तुका म्हणे दया ठाया तुका म्हणे दया ठाया तुका म्हणे दया ठाया.
वैष्णवांचे भार जेथे वैष्णवांचे भार जेथे वैष्णवांचे भार छाया कृपे छाया कृपे जेथे वैष्णवांचे
रखुमाई सावध झालो अरे चालो जागरणाचे ते वैष्णवांचे भार जय जयकार गरज तसे पळवणी गेली झोप होते पापाडते संत जीवन कसं आहे तुकोबराय म्हणतात तुका म्हणे तया ढाया ओल छाया कृपेची माझ्यावर त्यांची कृपा झाली म्हणून मी भजनाला लागलो तुकोबराय म्हणतात कृपा या केली संत जनी माझी अलंकारिली वाणी प्रीत ही लाविले कीर्तने तुका चरणी लोळत असे तसं तुकोबराय म्हणतात मला अगोदर भजन पूजनाकडे माझी रुची नव्हती आरंभी कीर्तन करी एकादशी नव्हती अभ्यासी मनाधी माझ्या अभ्यासाकडे लक्ष नव्हतं पण एकादशीला देऊळगावामध्ये कीर्तन करायला लागलो पुढं काय केलं तुकोबराय म्हणतात काही पाठ केली संतांची उत्तरे विश्वास आदरे करून या आणखी काय केलं गाती पुढे त्यांचे धरावे ध्रुवपद भावे चित्त शुद्ध करून या असा उद्योग केला संत कृपेमुळेच मी भजनाला लागलो तुकोबराय आपली अनुभूती प्रगट करीत असताना तुकोबराय कृपा या केली संत म्हणून संत जीवन अथांग समुद्रासारखं ज्यांचं जीवन आहे त्यांच्या संगतीमध्ये मी आलो त्याचा मला लाभ झाला तुका म्हणे तया ठाया ओर छाया कृपेची जिथे वैष्णवांचे भार जय जयकार गरज तसे तुमच्याबद्दल दादा जेवढं कौतुक केलं तेवढं कमीच आहे कारण निष्कामता भक्तीचा प्राण समजून जे सज्जन साधना करतात माझे तुकोबराय सरळ त्यांच्या तुका म्हणे आयशे परोपकारी त्यांच्या पायावरी डोई माझी स्वतः ईश्वर साधना करून अनेकाकडून करून घेतात करोनी चिंतन करवावी अनिका तो या झाला लोकांना आवजगे म्हणून पुनश्च एक वेळेला माझ्या गुरुजनांना या बालगोपाळांना वंदन करतो आता आलेले आमचे महापुरुष सर्वांना वंदन माझ्या भक्तिमय मातांना वंदन बार बार तुम्हा ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मायबापांना बार बार प्रणाम वंदन करून दादा आज ही झालेली सेवा भगवत चरणी माझ्या प्रभूचरणी नवनाथांच्या चरणी या समर्पण करून सेवा समर्पणाच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो पण पुनश्च एक वेळेला माझी करबद्ध प्रार्थना आहे या विश्वामध्ये आपल्या हे सज्जन काही परोपकाराची कामं करतात या गुरुकुलामध्ये या विद्यार्थ्यांची दादा त्यांना शिक्षा दीक्षा देण्याचं काम करतात त्यांना त्यांचा सांभाळ करतात लेकरासारखा सांभाळ करतात या सज्जनांना आपण आपापल्या पद्धतीने सतत सहयोग करीत राहावा पुण्यकर्म आहे आपल्या वाट्याला काही कारण ही गुरुकुलामध्ये त्यांनी जरी ते तरी सांभाळ करत असतील निष्कामता भक्तीचा प्राण समजून सांभाळ करीत असतील पण तरी त्यांना सहयोगाची गरज आहे प्रत्येक सज्जनाला आपण सहयोग करा प्रभू करो मी आतापर्यंत माझ्या प्रभूकडे प्रार्थना करतो हे भगवान आतापर्यंत या सर्व सज्जन मायबाप जसं जपलं सांभाळलं परमात्मा पथाने प्रवास करण्याकरता आतापर्यंत त्यांना जसं जपलं सांभाळलं यांची निगराणी केली सुरक्षा केली सांभाळ केला याही पुढे जाऊन परमात्मा पथाने प्रवास करण्याकरता या सर्व सत्पदगामी सज्जन मायबापांना धैर्य दे बल बुद्धी प्रेम आयुष्याची वृद्धी होऊन यांचा सद्भाव प्रेमाची आयुष्याची वृद्धी होऊन सर्वांचं जीवन मंगलमय होऊन सर्वजण आनंदाचे सम्राट बनवत
ही माझ्या प्रभूकडे प्रार्थना. सेवा समर्पणच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो. पण आज आम्ही जेवढं काही चांगलं पाहतो ते ज्ञानोबा आहे तुकोबरायाचेच उपकार आहे, साधू संतांचे उपकार आहे. त्यांच्या उपकारात उत्तीर्ण होण्याकरता आपल्याकडे काय नाही. तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज यांचे उपकार आपल्याला फेडता येतील? महाराज म्हणले, व्यवस्था नाही, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. तुका म्हणे काय हो उतराई, जीव ठेव पाय संताच्या. तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक. पण महाराज एखादी व्यवस्था, पुण्यवंत व्हावी, गीता सज्जनांची नावे. माऊली ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली काही बोललो बुबडी माई बाप तुम्हा पुढे सलगी लाडी कुडी माझं क्षमा करावी. माझ्या सावधानीमधून माझं काही चुकलं असेल दादा, आपण आईच्या हृदयाने मला क्षमा करावी. थोड्याफार प्रमाणात काय बरोबर असेल माझ्या ज्ञानोबाचा संदेश निरूप मी आपल्यापर्यंत पोहोचवला. या अहिल्यानगर या अहिल्यानगरामध्ये ही निमगाव वाघा या पवित्र तपस्थलीवर मी माझ्या प्रभूचा संदेश निरूप ज्ञानोबाचा संदेश निरूप आपल्यापर्यंत पोहोचवला. झालेली सेवा देव प्रभूचरणी समर्पण करून बार सर्वांना वंदन करून सेवा समर्पणाच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो. तुकाराम 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 तुकाराम.